तारा तारा प्लीज जाऊ नको ना. बॅग सोड. नाही ना तारा प्लीज नको जाऊ. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. मग सांग नाही ना. हात सोड माझा. मी 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 पुन्हा पुन्हा तुझी माफी मागू का सगळ्यांच्या समोर? हे मी हात जोडून माफी मागते तुझी तारा प्लीज नको ना. त्याला हा ड्रामा मला नाही राहायचा इथे. नको जाऊस ना तारा. तारा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कोणीतरी सांग येईल ना तारा मला तू हवीस. स्टॉप इट. भैरवीजी जाऊ नको तारा. भैरवी भैरवी पाणी आण बबलू. हे घ्या हे घ्या. भैरवीजी भैरवीजी पाणी प्या. नको. तुम्ही अजिबात काळजी नका करू. आपण पटकन डॉक्टरांना बोलवूया. हो हो मी 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 माझ्या डॉक्टरांना बोलवते. एक मिनिट. हा डॉक्टर डॉक्टर साखरे. डॉक्टर जरा लवकर या हो. मला मला खूप श्वास घ्यायला त्रास होतोय. छातीत धडधडतंय खूप. लवकर या. माई तुम्ही साखरे डॉक्टरला एवढं लांबून का बोलवताय? नाही म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर पण आहेतच की. ते साखरे डॉक्टरांपेक्षा लवकर आले असते हो ना? एक्झॅक्टली. नाही 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 मला मला दुसरे कुठलेच डॉक्टर नकोय. मला डॉक्टर साखरेच हवेत. त्यांना माझी ट्रीटमेंट माहिती आहे. तेच काय ती ट्रीटमेंट करतील माझी. येतील 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 ते येतील. सावली कशाला काळजी करतेस ग तिची एवढी? तुला माहिती ना ती कशी आहे. मी घर सोडून नाही जावा ना म्हणून हे सगळं चाललंय तिचं. तारा काय बोलतेस तू? अगं त्यांची अवस्था बघ. सोहम तू नाही ओळखत आहे तिला अजून. हा मी हिच्या बरोबर आयुष्य काढलंय. नाटक आहेत सगळी हिची. तारा 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 थांब. तारा तिलोत्तमा हा बघ ना. ताराला ताराला थांबव प्लीज. तिला सांग काहीतरी. तिला म्हणा नको जाऊ. हा अशी आईला सोडून असं अशा अवस्थेत कशी जाऊ शकते माझी तारा? थांब ना. तिला थांबव ना. तिलोत्तमा थांबव तिला. सांग तिला. मी बघते. थांब थांब. ती थांबणार नाही. जा जा तिला थांब थांब. आई ग त्रास होतोय. खूप त्रास होतोय. तारा थांब. काय चाललंय काय तुझं? तू कोणाचंच ऐकून नाही घेणार आहेस का? सोहम त्या बाईची कारस्थानं माहित नाहीये तुला. ड्रामा चालू आहे तिचा. हे सगळं फेक आहे. तिला काहीच झालेलं नाहीये. काय बोलतेस तू? अगं खरंच बरं नाही वाटत आहे त्यांना. नाही हा ड्रामा आहे. मी इथेच थांबावा म्हणून हे सगळं करते ती. आणि ती काहीच करत आलीये. ती कायम इमोशनल ब्लॅकमेल करत आलीये. मला एक क्षणही इथे थांबायची इच्छा नाहीये. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. थांब तारा. काय चाललंय काय तुझं? कुठे निघालीस तू? हा जरा माणुसकी दाखव ना. तुझी आई आहे ना ती. आणि ती बिचारी त्रासात असताना अशी तू तिला एकटीला सोडून निघून जाणार आहेस? ती बाई माझी आई आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं ओळखते तिला. हो हा फक्त ड्रामा आहे. तिला काहीच झालेलं नाहीये. मला थांबवण्यासाठी हे सगळं चालू आहे. असू शकतं तसंही. म्हणजे आपण वाट बघूयात ना डॉक्टर येईपर्यंत. कोणत्या डॉक्टरांची वाट बघताय? ते साखरे डॉक्टर. हो ना. नाही म्हणजे भैरवी माईंनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना तेच डॉक्टर हवे आहेत. माईंचा त्यांच्यावरच विश्वास आहे म्हणून. एक्झॅक्टली हेच म्हणायचंय मला पण. साखरे डॉक्टर तिला का हवे आहेत? कारण ते तिला हवं तेच सांगणार आहेत की तिला स्ट्रेस नका देऊ, तिला एकटं नका पाडू, तिला आरामाची गरज आहे म्हणून. एक मिनिट. ते डॉक्टर आहेत. ते का खोटं बोलतील? कारण तुम्ही नाही ओळखत अजून त्या बाईला मॉम. ती सगळ्यांना स्वतःच्या इशाऱ्यांवर नाचत आली आहे कायम. ठीक आहे ऐक. डॉक्टर येईपर्यंत तू थांब इथे. नंतर काय ते आपण बघू. आता थांब. तू काय करतेस इथे? भैरवीकडे कोण थांबलंय? तू थांब जा. तिला काही लागलं तर? अमृतवाहिनी आहेत आत. काळजी करू नका. ठीक आहे. आई ग. भैरवीजी खूप त्रास होतोय का? पण असं काय झालं अचानक? म्हणजे तारा घर सोडून चालली होती म्हणून धसका घेतलात का तुम्ही?
हा हो ना हो ना हो. अरे देवा, हिला आधी इथून हाकललं पाहिजे, नाही तर माझं उघड होईल. डॉक्टर साखरेंना सांगितलं पाहिजे की घरात सगळ्यांना सांगा की मला काहीतरी गंभीर आजार झालाय, काळजी घेतली पाहिजे माझी, मला एकटीला सोडून चालणार नाही. पण आता या अमृताचं काय करू मी? जा ना बाई, तू जा ना, मला फोन करायचा आहे डॉक्टर साखरेंना. कशाला इतकी कोरड पडली माझ्या? बघ ना, ओठ सुकले सगळे. अमृता, थोडस लिंबू पाणी आणशील का माझ्यासाठी? हा, मी लगेच कोणाला तरी सांगते, कारण काय सावलीने मला बजावून सांगितलंय तुम्हाला अजिबात एकटं सोडायचं नाही. नाही ग, नाही 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 नाही, मला दुसऱ्या कोणाच्या हातचं नको. तू छान करशील, तुझ्या हाताला खूप चव आहे. हा, आण ना प्लीज, आय रिक्वेस्ट. नको, आणते मी. थँक्यू. आई ग, आई काय कसं वाटतंय तुम्हाला? काय सांगू, बरं वाटतंय नाही वाटत आहे, काही कळत नाहीये. मला वाटतं माझे दिवस संपले. असं काय बोलताय? आता डॉक्टर येतीलच ना, मग कळेल आपल्याला काय ते. हा, काळजी करू नका, मी आहे इथे, आहे तुमच्या सोबतीला. आई ग, आई 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 आई. जर त्या बाईला माझी एवढीच काळजी वाटत होती तर तिने हे घर सोडून जायला हवं होतं ना मॉम, कारण मी तिला एका दिवसाची मुदत दिली होती. आता जर त्या बाईला तिच्या मुलीच्या सुखाची एवढीच काळजी वाटत असेल तर तिने हे घर सोडून जावं. तर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तू हे टोक गाठशील. तू का ऐकत नाहीयेस? मी तुला समजावून सांगतेय, सोहम सांगतोय, ही पोरगी सांगते कधीपासून, तुझी आई सांगते, भैरवी तुझ्या वडिलांनी सुद्धा तुला समजावलं, तरी ऐकत नाहीये. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मला पप्पांनी समजावलं ते? हा, मी बघतो ना. भैरवी मॅडम कुठे आहे? भैरवीजी आतमध्ये आहेत, या. हो, अहो काळजी करू नका. चल आज चल जा. डॉक्टर लवकर या हो, मरेन मी मेल्यावर येणार आहात का तुम्ही? मॅडम, मी? उठ्या. अहो आलो आलो. आलाच? अबा फोनवर का बोलताय? ठेवा तो फोन, ठेवा. बघा पटकन, बघा काय झालंय मला, बघा. मला छातीत कळ आलीये, धडधड होतय. डॉक्टर डॉक्टर बघा हो, हात पाय गार पडलेत माझे, बघ अहो, लवकर. काळजी करू नका. नाही मला बहुतेक. हो मी आलोय ना, तपासतो मी. तपासा तपासा तपासा. भैरवीजी तुम्ही अजिबात काळजी नका करू, डॉक्टर आलेत, ते सगळं ठीक होईल. आता कळेलच डॉक्टर नक्की कोणाशी बोलत होते.